चला तर बायकांना फिरायला म्हटल्यावर लगेच तयार असतं, तर मी अशी तयार होऊन कुठे निघाले तर चला तुम्हाला दाखवते, व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तर आमच्या इथे कराडमध्ये उत्तरलक्ष्मीचा महोत्सव होता, म्हणजे एक कार्यक्रम आयोजित होता जिथे महिलांना मोफत स्टॉल लावण्याची संधी मिळणार होती. म्हणजे वेगवेगळे बचत गट वगैरे किंवा पर्सनली महिला जरी काही उद्योग करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा होतं, फ्री ऑफ कॉस्ट होतं. त्यामुळे खूप साऱ्या महिला आल्या होत्या. मी जो व्हिडिओमध्ये दाखवला तो अर्धा भाग आहे, पलीकडच्या साईडला पण तेवढाच होता. आणि खूप जास्त ऊन लागत होतं कारण आम्ही घरातली कामं उरकून गेलो होतो आणि संध्याकाळी तिथे होम मिनिस्टरचा कार्यक्रमसुद्धा होता. पण आमची लहान मुलं असल्यामुळे आम्हाला काही जाता आलं नाही, त्यामुळे आम्ही सकाळीच जाऊन आलो. खूप खाऊ गल्ली पण होती तिथे, तर आम्ही मोमोज आणि शेवपुरी आणि चिक्की गुळाची होती ना, वेगळीच दिसली पण ती घेतली होती. आणि खूप सारी शॉपिंगसुद्धा केली, खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या, त्यांचे नंबर्स भेटले. आणि खूप महिला अशा आहेत की हाताने बनवलेल्या वस्तू, ज्वेलरी, पर्सेस आणि खूप छान छान अशा होम डेकोरेटच्या वस्तू वगैरे होत्या. तर तुम्ही गेला होता का? तुम्ही कराडच्या जवळपास राहत असाल आणि त्या मेळाव्याला भेट दिली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय काय खरेदी केलं. तर आम्ही गेलो त्या दिवशी होती संकष्टी आणि मग घरी यायला आम्हाला खूप वेळ झाला. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मग संकष्टीचं सगळं स्वयंपाक केला. आणि काजू करी काही माझ्याकडून थोडीशी व्यवस्थित लागलीच नव्हती, म्हणजे बनली नव्हती. तर दुसऱ्या दिवशी हे पहा कोणी खाल्ली नाही, त्यामुळे सगळं पातेलच घेऊन बसावं लागलं होतं. असू द्या, अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. तुम्ही